friends, welcome back to my channel. Today we are going to learn how to create sentence by using I am. म्हणजे I am वापरून वाक्य कशी बनवायची ते आपण ह्या व्हिडिओ शिकणार आहोत. मागच्या व्हिडिओत आपण I वापरून टू वर्ड सेंटेन्स कसे बनवायचे ते शिकलो. जर तुम्ही तो माझा व्हिडिओ बघितला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक टाकलेली आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी प्लीज तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यामुळे मी व्हिडिओ टाकताच लगेच त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. त्यामुळे तुम्ही स्टेप बाय स्टेप इंग्लिश शिकू शकता. आणि प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, ज्यामुळे मला नवीन व्हिडिओ बनवण्यास मोटिवेशन मिळू शकेल. आणि तुमचे फ्रेंड सर्कल किंवा नातेवाईका यांना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही इंग्लिश शिकण्याची इच्छा असेल तेही इंग्लिश शिकू शकतील. तसेच तुम्ही एकही पैसा न घालवता माझे व्हिडिओ बघून तुम्ही इंग्लिश स्टेप बाय स्टेप शिकू शकता. त्यासाठी तुम्हाला कोणत्याही इंग्लिश स्पीकिंग क्लास लावण्याची गरज नाही. तर चला मग व्हिडिओला स्टार्ट करूया. आय एमचे सेंटेन्स बनवताना आपण फॉर्म्युला वापरतो आय प्लस एम प्लस ऑब्जेक्ट. आता आपण हे सेंटेन्स बघूया. मी व्यस्त आहे. आय एम बिझी. आय एम बिझी. बिझी म्हणजे व्यस्त. नेक्स्ट सेंटेन्स आहे मी आनंदी आहे. मी आनंदी आहे. आय एम हॅपी. आय एम हॅपी. हॅपी म्हणजे आनंदित. नेक्स्ट सेंटेन्स आहे मी उदास आहे. आय एम सॅड. आय एम सॅड. सॅड म्हणजे उदास. नेक्स्ट सेंटेन्स आहे मी हुशार मुलगा आहे. आय एम क्लेवर बॉय. आय एम क्लेवर बॉय. क्लेवर म्हणजे हुशार. नेक्स्ट सेंटेन्स आहे मी खूप थकलो आहे. आय एम टायर्ड अ लॉट. आय एम टायर्ड अ लॉट. टायर्ड म्हणजे थकणे, लॉट म्हणजे खूप. नेक्स्ट सेंटेन्स आहे मला भूक लागली आहे. आय एम हंग्री. आय एम हंग्री. हंग्री म्हणजे भूक लागणे. नेक्स्ट सेंटेन्स आहे मला तहान लागली आहे. आय एम थर्स्टी. आय एम थर्स्टी. थर्स्टी म्हणजे तहान लागणे. नेक्स्ट सेंटेन्स आहे मला भूक लागली आहे आणि तहान लागली आहे. आय एम हंग्री अँड थर्स्टी. नेक्स्ट सेंटेन्स आहे मी ठीक आहे. आय एम फाईन. आय एम फाईन. फाईन म्हणजे ठीक. नेक्स्ट सेंटेन्स आहे मी चांगला आहे. आय एम गुड. आय एम गुड. गुड म्हणजे चांगले. नेक्स्ट सेंटेन्स आहे मी शिक्षक आहे. आय एम टीचर. आय एम टीचर. टीचर म्हणजे शिक्षक. नेक्स्ट सेंटेन्स आहे मी विद्यार्थी आहे. आय एम स्टुडंट. आय एम स्टुडंट. स्टुडंट म्हणजे विद्यार्थी. नेक्स्ट सेंटेन्स आहे मी डॉक्टर आहे. आय एम डॉक्टर. आय एम डॉक्टर. नेक्स्ट सेंटेन्स आहे मी अभियंता आहे. आय एम ॲन इंजिनियर. आय एम ॲन इंजिनियर. इंजिनियर म्हणजे अभियंता. नेक्स्ट सेंटेन्स आहे मी वैमानिक आहे. आय एम पायलट. आय एम पायलट. पायलट म्हणजे वैमानिक. नेक्स्ट सेंटेन्स आहे मी खाटीक आहे. आय एम बच्चर. आय एम बच्चर. बच्चर म्हणजे खाटीक. नेक्स्ट सेंटेन्स आहे मी वकील आहे. आय एम लॉयर. आय एम लॉयर. लॉयर म्हणजे वकील. नेक्स्ट सेंटेन्स आहे मी शेतकरी आहे. आय एम फार्मर. आय एम फार्मर. फार्मर म्हणजे शेतकरी. नेक्स्ट सेंटेन्स आहे मी शिंपी आहे. आय एम टेलर. आय एम टेलर. टेलर म्हणजे शिंपी. नेक्स्ट सेंटेन्स आहे मी सुतार आहे. आय एम कारपेंटर. आय एम कारपेंटर. कारपेंटर म्हणजे सुतार. नेक्स्ट सेंटेन्स आहे मी आळशी आहे. आय एम लेझी. आय एम लेझी. लेझी म्हणजे आळशी. नेक्स्ट सेंटेन्स आहे मी ठीक आहे. आय एम ओके. आय एम ओके. ओके म्हणजे ठीक. नेक्स्ट सेंटेन्स आहे मी तयार आहे. आय एम रेडी. आय एम रेडी. रेडी म्हणजे तयार असणे. नेक्स्ट सेंटेन्स आहे मी स्वार्थी आहे. आय एम सेल्फिश. आय एम सेल्फिश. सेल्फिश म्हणजे स्वार्थी. नेक्स्ट सेंटेन्स आहे मी बरोबर आहे किंवा माझं बरोबर आहे. आय एम राईट. आय एम राईट. राईट म्हणजे बरोबर.
नेक्स्ट सेंटेन्स आहे माझं चूक आहे किंवा मी चुकीचा आहे. आय एम रॉंग. आय एम रॉंग. रॉंग म्हणजे चुकीचं. नेक्स्ट सेंटेन्स आहे मी येथे आहे. आय एम हिअर. आय एम हिअर. हिअर म्हणजे येथे. नेक्स्ट सेंटेन्स आहे मी सामान्य माणूस आहे. आय एम कॉमन मॅन. आय एम कॉमन मॅन. कॉमन मॅन म्हणजे सामान्य माणूस. नेक्स्ट सेंटेन्स आहे मला अगोदरच उशीर झालेला आहे किंवा मला अगोदर उशीर झाला आहे. आय एम ऑलरेडी लेट. आय एम ऑलरेडी लेट. लेट म्हणजे उशीर होणे. नेक्स्ट सेंटेन्स आहे मी साधा माणूस आहे. आय एम सिम्पल मॅन. आय एम सिम्पल मॅन. सिम्पल मॅन म्हणजे साधा माणूस. नेक्स्ट सेंटेन्स आहे मी मूर्ख माणूस आहे. आय एम फुलिश मॅन. आय एम फुलिश मॅन. फुलिश मॅन म्हणजे मूर्ख माणूस. नेक्स्ट सेंटेन्स आहे मी आळशी मुलगी आहे. आय एम लेझी गर्ल. आय एम लेझी गर्ल. लेझी गर्ल म्हणजे आळशी मुलगी. नेक्स्ट सेंटेन्स आहे मी गरीब माणूस आहे. आय एम पुअर मॅन. आय एम पुअर मॅन. पुअर मॅन म्हणजे गरीब माणूस. नेक्स्ट सेंटेन्स आहे मी श्रीमंत माणूस आहे. आय एम रिच मॅन. आय एम रिच मॅन. रिच मॅन म्हणजे श्रीमंत माणूस. नेक्स्ट सेंटेन्स आहे मी वृद्ध माणूस आहे. आय एम ओल्ड मॅन. आय एम ओल्ड मॅन. ओल्ड मॅन म्हणजे वृद्ध माणूस. नेक्स्ट सेंटेन्स आहे मी वेगळा माणूस आहे. आय एम डिफरंट मॅन. आय एम डिफरंट मॅन. डिफरंट मॅन म्हणजे वेगळा माणूस. नेक्स्ट सेंटेन्स आहे मी विचित्र माणूस आहे. आय एम स्ट्रेंज मॅन. आय एम स्ट्रेंज मॅन. स्ट्रेंज मॅन म्हणजे विचित्र माणूस. नेक्स्ट सेंटेन्स आहे मी जबाबदार मुलगी आहे. आय एम रिस्पॉन्सिबल गर्ल. आय एम रिस्पॉन्सिबल गर्ल. रिस्पॉन्सिबल म्हणजे जबाबदार. नेक्स्ट सेंटेन्स आहे मी फोनवर आहे. आय एम ऑन द फोन. आय एम ऑन द फोन. आता आपण याची निगेटिव्ह सेंटेन्स कशी बनवायची तो फॉर्म्युला बघूया. त्याचा फॉर्म्युला आहे आय प्लस एम प्लस नॉट प्लस ऑब्जेक्ट. खाली उदाहरण दिलेले आहे मी मूर्ख माणूस नाही आहे. आय एम नॉट अ फुलिश मॅन. आय एम नॉट फुलिश मॅन. फुलिश मॅन म्हणजे मूर्ख माणूस. या सेंटेन्समध्ये आय एम नंतर नकारात्मक सेंटेन्स बनवण्यासाठी नॉट वापरले आहे. नकारात्मक वाक्याचे अजून काही उदाहरणं बघूया. जसं की मी वेडा नाही आहे. आय एम नॉट मॅड. आय एम नॉट मॅड. मॅड म्हणजे वेडा. नेक्स्ट सेंटेन्स आहे मी घरी नाही आहे. आय एम नॉट ॲट होम. आय एम नॉट ॲट होम. होम म्हणजे घरी. नेक्स्ट सेंटेन्स आहे मी विचित्र माणूस नाही आहे. आय एम नॉट स्ट्रेंज मॅन. आय एम नॉट स्ट्रेंज मॅन. नेक्स्ट सेंटेन्स आहे मी खोटारडा नाही आहे. आय एम नॉट अ लायर. आय एम नॉट अ लायर. लायर म्हणजे खोटारडा. नेक्स्ट सेंटेन्स आहे मी जबाबदार माणूस नाही आहे. आय एम नॉट रिस्पॉन्सिबल मॅन. आय एम नॉट रिस्पॉन्सिबल मॅन. नेक्स्ट सेंटेन्स आहे मी विचित्र मुलगी नाही आहे. आय एम नॉट स्ट्रेंज गर्ल. आय एम नॉट स्ट्रेंज गर्ल. स्ट्रेंज गर्ल म्हणजे विचित्र मुलगी. नेक्स्ट सेंटेन्स आहे मी ह्या घराचा मालक नाही आहे. आय एम नॉट ओनर ऑफ धिस हाऊस. आय एम नॉट ओनर ऑफ धिस हाऊस. ओनर म्हणजे मालक. ऑफ धिस हाऊस म्हणजे ह्या घराचा आणि हाऊस म्हणजे घर. नेक्स्ट सेंटेन्स आहे मी राजकन्या नाही आहे. आय एम नॉट प्रिन्सेस. आय एम नॉट प्रिन्सेस. प्रिन्सेस म्हणजे राजकन्या. अशा प्रकारे आय एमपासून वाक्य कशी बनवायची हे तुम्ही शिकलात आणि त्याबरोबर काही स्पेलिंगही शिकलात. जर तुम्हाला प्रॅक्टिस करायची असेल तर कमीत कमी 10 सेंटेन्स आय एमची पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह सेंटेन्स मराठीत बनवा आणि मी सांगितलेल्या फॉर्म्युल्याप्रमाणे त्याचे इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन करा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, रिलेटिव्समध्ये शेअर करा.
प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळू शकेल.